मंत्री धनंजय मुंडेंवर घरगुती हिंसाचार प्रकरणात ठपका ठेवण्यात आलाय। पत्नी करुणा मुंडेचे धनंजय मुंडेवरील आरोप कोर्टाने अंशतः मान्य केलेत। करुणा मुंडेंना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। दरमहा 15 लाख खर्च होतो। 15 लाखांची पोटगी मागितली होती असं करुणा मुंडे म्हणाल्या। 15 लाखांच्या पोटगी करता हायकोर्टात जाणार असं करुणा मुंडे म्हणाल्या। माझ्या कुटुंबियांचा शारीरिक छळ करण्यात आला असा आरोप करुणा मुंडेंनी केला। वाल्मिक कराडने माझ्यावर दमदाटी केली, मात्र मी संघर्ष केला असं करुणा मुंडे म्हणाल्या। माझ्या कारमध्ये रिव्हॉल्व्हर टाकण्यात आली होती। या सगळ्या मागे वाल्मिक कराडचा हात होता असा आरोप धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी केलाय। योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती तर सत्तेसाठी होती हे स्पष्ट झालंय असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे सामान्य माणसांचे आहेत। निवडणूक आयोगाने योजनेची चौकशी करावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। लाडक्या बहिणींचा 2.5 कोटींपर्यंत गेलेला आकडा 25 ते 30 लाखांवर आणण्याचं प्लॅनिंग सुरू आहे असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। सरकारचं डोकं विकृत झालंय अशी टीका वडेट्टीवारांनी केली। लाडकी बहीण योजनेवरून रोहित पवारांनी हल्लाबोल केला। योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा सरकारचा जोरदार प्रयत्न सुरू आहे। केवळ मतांकरता सरकारने बहिणींचा वापर केला आहे यातून स्पष्ट होत आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला। महायुती सरकारला विजयाचं बहुमताचं डिप्रेशन आलंय। चिमटा राऊतांनी काढला, यातून ते बाहेरच पडत नाहीयेत। हा अधिक गंभीर आजार आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला। वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंग पुरली आहेत हे समजून घेण्यासाठी माणसाला साक्षर असणं आवश्यक आहे असा टोला राऊतांनी लगावला। शिंदे सेनेने कामाख्याला जाऊन अघोरी विधी केले की नाही यावर कुणीच काही उत्तर देत नाही असं संजय राऊत म्हणाले। भुजबळांनी शिवभोजन थाळीचा मुद्दा उपस्थित केला, त्याचं आम्ही स्वागत करतो। शिवभोजन थाळी महाविकास आघाडी सरकारनं गरिबांकरता सुरू केली होती। या मतांचा सरकारला फायदा होत नसल्याने ती बंद करण्याचा निर्णय घेतला अशी टीका संजय राऊतांनी केली। राज्याचं सरकार बेशर्माचं झाड झालंय असा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला। भ्रष्टाचारात धनंजय मुंडेंचा सहभाग आहे, त्यांना मंत्रिपदावरून काढलं तर सरकारची इज्जत राहील, नाहीतर सरकार भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध होईल असं वडेट्टीवार म्हणाले। संजीवराजे नाईक निंबाळकरांची आज देखील चौकशी सुरू आहे। पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेल्या 24 तासांपासून निंबाळकर यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरू आहे। राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सलग 3ऱ्या दिवशी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून निवासस्थानी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या चौकशी प्रकरणी रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली। लोकांनी आश्वस्त राहावं, चौकशी सगळ्या प्रकाराने करू दे, काहीही निष्पन्न होणार नाही असं रघुनाथ राजे निंबाळकर यांनी म्हटलंय। सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर आजही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली। धाराशिव जिल्ह्यात अजूनही 20,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक आहे। शेतकऱ्यांची सोयाबीन केंद्रावर गर्दी बघायला मिळते आहे। राज्य सरकारने केंद्रातून सोयाबीन खरेदीचा कोटा वाढवून आणावा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली। शेतकऱ्याचं सगळं सोयाबीन सरकारने खरेदी करावं, असं झालं नाही तर सगळं सोयाबीन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे नेऊ असा इशारा वडेट्टीवारांनी दिला।